जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जल जीवन मिशन योजनेतील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करणार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा गंभीर इशारा। नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जल जीवन मिशन योजनेच्या कामात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। योजनेतील कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाईच नाही तर त्याला शिक्षा करण्यात येईल असा गंभीर इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे। यावेळी उपस्थित नंदुरबार व शहादा तालुक्यातील सरपंचांनी जल जीवन मिशन योजनेच्या तक्रारींच्या निवेदनाचा पाऊस पाडला। नंदुरबार येथील शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली। नंदुरबार जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या तक्रारींची चौकशी सुरू असून योजनेत जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे। महाविकास आघाडीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे। योजना राबवणारे महायुती सरकार आहे, पैसे खाणाऱ्यांचे हे सरकार नाही। सरकारकडून योजनांवर योजना राबविण्यात येत असल्यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधक अपप्रचार करीत आहेत। महिलांनी देखील अपप्रचारांना बळी पडू नये। या योजनेचा लाभ लवकरच महिलांना होणार आहे। अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, पंचायत समितीच्या सभापती अंजना वसावे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संतोष साबळे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन विखे पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमसिंह वळवी, किशोर पाटील, मधुकर पाटील, पंचायत माजी सभापती तेजस पवार, प्रल्हाद राठोड, युवा सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख राजश्री मराठे, महिला महानगर प्रमुख माळी आदी उपस्थित होते। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं आहे। योजनेत केंद्र सरकारची एजन्सी नेमली होती, त्यांनी घरी बसूनच चुकीचे आराखडे बनवण्यात आले। 5 ते 10 हजाराच्या लोकसंख्येच्या गावाला कमी क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बनवण्यात आल्या। योजना करण्यासाठी गावागावातील रस्ते खोदून टाकलेले आहेत। खोदलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत अशा विविध प्रकारच्या तक्रारींचा पाढा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर वाचला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। बसून एस्टिमेट बनवले। गाव जर 5,000 लोकसंख्येचा असेल तरी त्याला 10,000ची 15,000ची पाण्याची टाकी घेतली। त्याच्यामध्ये गावच होत नाही, खोदून टाकलं इस्टेट पत्र। आपण त्या गावाच्या लोकांना 25 वर्ष हे चक्के सहन करावे लागतील कोणाच्या भ्रष्टाचाराचे, आणि अशा वेळेला त्यांना न्याय देणं एक शिवसेनेचा मंत्री, पाणीपुरवठा मंत्री या नात्याने आपली सुद्धा जबाबदारी आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आणि घडलेलं कांड तुम्हाला बाकी सगळं माहिती आहे। लोकांनी त्यांची चूक दुरुस्ती केली, पण भविष्यामध्ये सुद्धा युती अन्याय करतात ही वस्तुस्थिती आहे। शिवसेनेच्या एक बी सरपंचाच्या गावाचं एक बी काम होत नाही, आणि ज्या वेळेला मग आम्ही सांगतो की नाही तुम्हाला युतीचा धर्म पाळावा लागेल, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल, तर एक बी कार्यकर्ता ऐकायला तयार होत नाही। आदरणीय आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब या ऑफिसवरती बसले 1.5 तास, सर्व सदस्यांशी 1 to 1 बोलले, सर्वांचं दुखणं सांगितलं आणि सर्वांनी साहेबांना नमस्कार करून सांगितलं की साहेब आम्हाला एवढं छळलंय 5 वर्ष 10 वर्षामध्ये, 10 वर्ष होते ते खासदार, 10 वर्षामध्ये एवढे तयार आहोत। सर्व पक्षांना घेऊन चालणारा उमेदवार जर दिला तर 100% इथून भारतीय जनता पक्षाचाच खासदार गेला असता, पण भारतीय जनता पक्षाने ऐकलं नाही, लोकांच्या भावनेची कदर केली नाही आणि म्हणून निकाल सुद्धा चुकीचा लागला। भविष्यामध्ये परत युतीचा धर्म पाळायची वेळ येईल, अशा वेळेला तुम्हालाही लोक सांगतील, पण आपल्या कार्यकर्त्यांवर एवढा अन्याय करणारे जर आपलेच मित्रपक्षाचे लोक असतील तर कार्यकर्ते बी शेवटी जिवंत राहिले पाहिजे, आणि त्यांना जिवंत ठेवणं हे पक्षाचे प्रमुख म्हणून आपली सर्वांचीच जबाबदारी असते। त्या आणि या वास्तूकडे बघून निश्चितपणाने आनंद वाटला की या ठिकाणी एक चांगलं काम जिल्हा प्रमुखांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे।
जल जीवन मिशनच्या बाबतीमध्ये मागच्या काळातही जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत त्या बाबतीमध्ये भैयांनी माझ्याकडे तक्रार केली होती की त्याची चौकशी सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे. आणि मी निश्चितपणाने आपल्याला खात्री देईन की ज्याप्रमाणे त्यांनी चुका केल्या त्या चुका त्यांच्या माफ न करता त्यांना कशी शिक्षा करता येईल याचा निश्चितपणाने मी प्रयत्न केलेला आहे. आणि 100% खात्री देतो या सगळ्या गोष्टी सीओ नाही माहिती, कलेक्टर नाही माहिती आहे. मला सांगण्यापेक्षा माझ्याकडेच आपले सीओ आणि कलेक्टर रिक्वेस्ट करत होते की हमको यहाँ से निकाल दो भला के, लेकिन ये इनको समजावा. पण आता ते नाईलाज आहे त्याला. त्यामुळे योजना पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे जर इस्टिमेटमध्ये सोलर न होता तर आपण सोलरसुद्धा इन्क्लूड करण्याचे आदेश दिले होते. आणि रस्ता जर उखडला असेल तर रस्तासुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो असे आदेश दिले होते. पण खाली जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय झालं आहे ते मला बोलण्यात काही अर्थ नाही, कारण की आपल्या सगळ्या जिल्ह्यावासियांना ते माहिती आहे. पण तरी असो, जी मागणी आपल्या सरपंच महोदयाची आहे तर आपण काळजी करू नका. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी चुकीच्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कामं झाली होती आणि त्याच्यामध्ये DPDCमध्येही तो विषय आला होता. पण नंतर आम्ही काढलं तर त्याच्यामध्ये बरेच विषय असे आले जळगाव जिल्ह्यात की MSCBची जी जुनी बिलं आहे ती जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत नवीन कनेक्शन देता येत नाही. पण आता शासनाने शिंदे साहेबांना सांगितल्यानंतर शासनाने एक आदेशच काढला आहे की फक्त आता तुम्ही जुनी बिलं नाही भरली तरी सुद्धा नवीन कनेक्शन द्यायला आपल्याला कोणाला अडचण येणार नाही. त्यामुळे तो एक फायदा, कारण की ग्रामपंचायतीनं कोणावर 50 लाख आहे, कोणावर 1 कोटी आहे, कोणावर 2 कोटी आहे. मोठ्या ग्रामपंचायतीवर कोटी कोटी रुपये MSCBचे बाकी आहे. मग MSCBचं असं म्हणणं असं की तुम्ही जुनी बाकी भरा तरच नवीन कनेक्शन देऊ. तर आता तो सुद्धा आपण जो महत्त्वाचा मुद्दा होता तो कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की जो चुकीचा माणूस आहे, जो चुकीचा अधिकारी आहे त्याला निश्चितपणाने माफ केलं जाणार नाही एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट घेता आली, आपल्या सगळ्यांचं दर्शन घेता आलं त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आता लाडक्या बहिणी बसल्या आहेत आणि सगळीकडे आता सध्या लाडक्या बहिणीचंच वारं चालू आहे. त्यामुळे आपल्याला मी पेपरही पाहतोय की भैयांच्या कार्यालयात लाडक्या बहिणींची जत्रा. तर आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल की थोडे दिवस बाकी आहे त्यामुळे जास्तीत जास्त फॉर्म्स भरून जसं कोणी लोक राहत असतील तर त्यांचे सगळे फॉर्म्स भरावे. कारण की या ऑगस्ट महिन्याच्या जवळपास 16 किंवा 17 तारखेला 2 हप्ते आपले पहिले महिलांचे 3000 रुपये सरकार टाकणार आहे. त्याच्यामुळे जे आपल्यावर विरोधक आता टीका करतायत की हे सरकार कामापुरतं मामा ज्याला म्हटलं जाते तर 2च हप्ते टाकतील नंतर बंद करतील. पण भैयासाहेब सुद्धा आमदार राहिलेले आहेत, त्यांनी या नगरीचे नगराध्यक्ष राहिले, त्यांना या गोष्टी कळतात मी सांगण्यापेक्षा. शासनाने 35,000 रुपये डायरेक्ट तरतूद केली, 35,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे या योजनेला. त्यामुळे कोणी चुकीच्या माहिती आपल्या महिलांपर्यंत पोहोचवत असतील आणि शासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतील तर आपली जबाबदारी आहे की हे सरकार खोटं बोलणारं सरकार नाही आहे, हे पैसे देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये 2 हप्ते आपले पडणार आहे आणि आता या ऑगस्टमध्ये 2 हप्ते पडणार आहे. तर बहिणींनाही माझी विनंती की तुम्ही महिलांमध्ये हा जो संभ्रम होतोय तो संभ्रम सांगण्याची अत्यावश्यक गरज आहे की हे सरकार महिलांच्या मागं उभं राहणार सरकार आहे. ही एकच योजना सरकारने महिलांकरता केली नाही. तर आपण पाहिलं असेल STच्या माध्यमातून महिलांना अर्ध तिकीट करण्याचं काम या सरकारने केलं. 1000 रुपये आमच्या महिला ज्या परित्यक्ता विधवा होत्या किंवा वृद्ध महिला होत्या त्यांच्याकरता 1500 रुपये सरकारने केलं. 12 अंकी जे आपले रेशन कार्ड आहे त्याच्यावर 35 किलो धान्य अबाधित राहावं म्हणून केंद्र सरकारकडे कायम पाठपुरावा केल्यानंतर 5 वर्षाची मुदतवाढ आपल्या सरकारने वाढवून घेतली. या सगळ्या गोष्टी महिलांच्या निगडीत या ठिकाणी सरकारने केलं आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की वृद्ध लोकांकरता सुद्धा या सरकारने एक नवी योजना काढली, त्याच्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. मुलींकरता मोफत शिक्षण करणारं हे देशातलं पहिलं सरकार आहे, हे आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ते नुसतं मोफत शिक्षण नाही तर MBBSला सुद्धा जर मुलगी जात असेल तर त्याच्याकरता सुद्धा पैसे सरकार भरेल
अशा पद्धतीचं माझ्या माहितीप्रमाणे कोणतंच सरकार याच्यापूर्वी आलं नाही. त्याचबरोबर आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मुलगी जर जन्माला आली तर पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 6,000, ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1,01,000 रुपये तिच्या अकाउंटवर. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 50% जो क्लास आहे तो संसारामधला सगळ्यात मोठा हिस्सेदार आहे सुखदुःखाचा, संसाराचा गाडा ओढण्याचा, ती म्हणजे आमची महिला भगिनी आहे. तर तिची काळजी घेण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून या निमित्तानं आपण सगळ्या पुरुष मंडळींनी आपल्याला सुद्धा सरकारने बऱ्याच योजना द्यायचं काम केलेलं आहे. त्यामुळे आपण या महिलांकरता जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल याच्याकरता फॉर्म्स भरण्याकरता मदत करायची. ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे, त्याच्याकरता ॲप आहे, त्याच्याकरता कमिट्या स्थापन झाल्या आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. 7,500 एसटीचं वीज बिल माफ करण्याचं सरकारने धोरण आखलंय. वृद्ध माणूस असेल आणि त्याला आजाराला पैसे लागत असतात, वर्षभरामध्ये 3,000 रुपये त्याच्या अकाउंटवर टाकले जातील, जेणेकरून त्याला औषधी गोळ्यांचं वळण या ठिकाणी होईल. वृद्ध माणसाला वाटतं की चलो भाई मेरे को अभी 4 धाम करना है, तर 30,000 रुपये 4 धाम करता सरकार 60 वर्षाच्या वरती म्हाताऱ्या माणसाला देण्याचं काम या सरकारने आता सुरू केलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे चौफेर योजनांचा जो पाऊस आहे तो सरकारने केल्यामुळे आता विरोधक आपल्याला टीका करायला लागलेले आहे. तर त्याला आपण मला चालता बोलता बाईक झाला पाहिजे, चालता बोलता भोंगा झाला पाहिजे, चालता बोलता आपण पेपर झाला पाहिजे, चालता बोलता आपण चॅनल झालं पाहिजे. कोणी बोलायला लागलं का फोडलं पाहिजे. आपण सगळ्या एवढ्या योजना देतोय पण आपण उत्तर देत नाही. विरोधकाला आपण जागेवर उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही काय केलं, मग आम्ही केलं, तुम्ही काय केलं. तर हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे की आमचे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे नंदुरबारमध्ये मला वाटतं 2-3 वेळेस आले असतील. माझ्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये 12 वेळेस मुख्यमंत्री येणारा मी पहिल्या वेळेस पाहिला. म्हणजे नंदुरबारमध्ये सुद्धा 3 वेळेस मुख्यमंत्री कधी झाले नसतील 2.5 वर्षात, पण 12 वेळेस जळगाव जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षामध्ये एक मुख्यमंत्री येऊ शकतो. मला नाही वाटत की एवढा संपर्क कुठल्या मुख्यमंत्र्याचा या देशभरामध्ये असेल. या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी आपण बघा. आणि 18 तास काम करणारा मुख्यमंत्री देशामध्ये सुद्धा पण हा एकच असेल. आम्हाला जर भेट घ्यायची असेल मित्रांनो, आपला विश्वास बसणार नाही. ते आम्हाला कोणती वेळ देता? 1 वाजता या मराठी. 1 वाजता सुद्धा काम हा माणूस करत असतो. त्याचा विचार आपण निश्चितपणाने करावा. आपल्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा एक सर्वसाधारण माणूस, आपल्यातला माणूस, आपल्यातला भाऊ, अशा पद्धतीची प्रतिमा त्यांची या राज्यामध्ये झालेली आहे. आणि ती प्रतिमा जोपासण्याकरता निश्चितपणाने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपल्या जिल्ह्यामध्ये मागची सीट कशी पडली हे भैयांनी सांगितलं, पण आम्ही आमचे दोघं सीट राखण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जलगाव से सीधा आप निकले तो कल्याण तक कोई सीट नहीं है. इधर भी देखेंगे तो नगर भी गया, नंदुरबार भी गया, सिर्फ अकेले हम हैं कि हमने दोनों सीटें लाई. आणि तिथे शिंदे शिवसेनेने जास्त काम केलं हे बीजेपीचं म्हणणं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये म्हणजे आपले 5 आमदार शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये एकही अशी मतदारसंघ नाही की जिथं आपल्या मतदारसंघामध्ये लीड नाही. सगळ्यात जास्त लीड माझ्या मतदारसंघामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला 63,000 मतांचा. म्हणजे जहाँ शिंदे का भी आमदार है उसने खुद लगा के काम किया, जिगर से काम किया. आणि जिथं असं म्हणायचे की ही सीट 50,000 येईल, बितावागांची 25,000 येईल, असं नाही केलं. तर अंबानीला 70,000चं लीड मिळालं का? तर ते त्यांचं प्रॉपर प्लेस होतं, होम प्लेस होतं. तिथे अनिल भैयासारखे मंत्री होते. शिरीष चौधरी माझे आमदार नाही म्हणलं तरी तिथं सक्रिय नव्हते, पण काही बोलायलाही तयार नव्हते. म्हणजे सोफिरून सह पाठिंबा असल्यानंतर 70चं लीड त्यांना मिळालं. पण आमच्याकडे गुलाबराव देवकर सारखे माजी मंत्री असल्यानंतर, उभाटा जोरदार असल्यानंतर सुद्धा आम्ही पूर्ण ताकद लावली. किशोरप्पाच्या मतदारसंघात आम्हाला वाटायचं की यावेळेस आता कसं होईल, पण तिथे सुद्धा आम्ही 20-22,000 मतांनी प्लस राहिलो. 40गावमध्ये उमेश दादा असल्यावर सुद्धा तिथे आपण 20,000 मतांनी प्लस राहिलो. आणि जळगाव शहरामध्ये 60,000 मतांनी आपण प्लस राहिलो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या सीट आहे आणि तिकडे मुक्ताईनगर मध्ये पाहिलं तर मुक्ताईनगरमध्ये सुद्धा आपण 50,000 प्लस राहिलो. आणि चोपड्यामध्ये जिथे आपले चंद्रकांत अण्णा शिवसेनेचे आमदार आहे तिथे आपण 55,000 मताधिक्याने प्लस राहिलो. म्हणजे आपण
हे दाखवून दिलं की युती धर्म आम्ही निश्चितपणाने पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे सुद्धा नेहमी पाळण्याचा प्रयत्न झाला, पण तुमच्या इंटरनल गोष्टीमध्ये मला जास्त बोलता येणार नाही, कारण शेवटी ज्याचं जातं त्यालाच कळतं, त्यामुळे त्याच्यामध्ये मला जास्त बोलणं उचित होणार नाही. पण असो, विधानसभेच्या वेळेस सुद्धा आपण काहीतरी तोडगा काढून आपले आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येता येईल याच्याकरता प्रयत्न करावे. हे बघा, आता कुठलेही मुद्दे नसल्यामुळे अशा गोष्टी बोलणं हे उचित नाही आहे. मूळ आपण पाहतो, आपले सुद्धा घरं आपण बांधतो, तर पहिल्या पावसाळ्यामध्ये म्हणा बऱ्याच ठिकाणी गळती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे स्वतःचं घर जरी आपलं बांधलं असलं तर काही टेक्निकली बाब राहिली असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की माझं सरकार आलं आणि तुमचं सरकार बदलल्यानंतर लगेच तिथली गळती थांबून जाईल किंवा नवीन बिल्डिंगमध्ये काही अडचणी राहणार नाही. टेक्निकल बाब या चुका होऊ शकतात. याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट सगळ्यांनाच दोषी पकडत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे ही चुकीची बाब आहे. हे बघा, आम्ही काही पक्षाशी गद्दारी केलेली नाही. आमचं दैवत हे शिवसेना प्रमुख होते, शिवसेना प्रमुख आहे आणि शिवसेना प्रमुख असतील. त्याच्यामुळे आम्ही गद्दारी केलेली नाही आहे, आम्ही उठाव केलेला आहे. ज्यावेळेस एखाद्या गोष्टी कोणी ऐकत नसेल आणि आपल्या विचारधारेशी लांब जात असेल तर आम्ही आमची विचारधारा ही शिवसेना भाजप ही विचारधारा होती, त्या विचारधारेला शिवसेना प्रमुखांनी मान्यता दिलेली होती. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोदजी महाजन आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी केलेली युती ही अबाधित राहावी याच्याकरता केलेला हा आम्ही उठाव आहे. आणि भगवा झेंडा कोणाच्या हातात आहे आणि कोणाच्या हातात नाही हे सांगण्याची गरज नाही. आमची जे हिस्ट्री चेक केली तर आम्ही भगव्याकरता किती वेळ जेलमध्ये गेलो आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि भगव्याकरता आमच्यावर किती केसेस झालेल्या आहे, इव्हन आमच्यावर काय काय केसेस झालेल्या आहे याची जर तपासणी केली तर कुणीही आमच्यावर ही टीका करू शकणार नाही की आम्ही भगव्याकरता काय केलेलं आहे. त्यांचा पक्ष आहे, आपल्या सीट निवडून येण्याकरता प्रत्येक पक्ष त्याची तयारी करत असतो, त्या आधारावर त्यांनी त्यांचा मेळावा लावला असेल. हा भाड्याचा भोंगा आहे. ते जसं भाड्यावर एखाद्या माणसाला आपण कुठलं काम लावतो की हे एवढं भाडं घे बाबा आणि ही गाडी तिथपर्यंत ने, तसं रोजंदारीचा हा माणूस आहे आणि त्याचं काम तो बरोबर करतो. पण काही जवळपास 15-20 योजनांच्या बाबतीमध्ये निवेदन तर आत्ताच इथे मला प्राप्त झाली आहे. काही अडचणी पण या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. ज्या ज्या दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांनी प्रॉब्लेम्स केलेले आहेत, जेव्हा अधिकारी काही चुकीचं काम केलं असेल तर चंद्रू भैया आमचे माजी आमदारांनी आम्हाला पहिलेच त्याचं निवेदन दिलं आहे. त्याच्या आधारावर चौकशी सुरू केलेली आहे. चौकशीमध्ये जो सापडेल तो कोणी असो त्याला सोडणार नाही. ज्या योजना आहेत त्या खरंच बघायला गेलं तर काही ठिकाणामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आता मला प्राप्त झालेल्या आहे. आणि आता त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये चौकशीच्या बाबतीमध्ये बोलणं मला उचित होणार नाही. त्याची चौकशी येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश खाली दिलेले आहे. आणि राज्य स्तरावर चंदूबायांना सुद्धा मी सांगितलेलं की राज्य स्तरावर याची आठवड्याभरामध्ये बैठक लावण्यात येईल. जे कोणी दोषी असतील त्याला एकालाही सोडलं जाणार नाही. हे त्यांचा विषय असेल, पण चंदूभायांचे नेते एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे ठरवतील चंदूभायांना काय द्यायचं किंवा नाही द्यायचं.